नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या प्रकृतीकडे खूप काही लक्ष द्यावं लागणार नाही. म्हणजे आपला आहार, व्यायाम हे सगळं योग्य नियंत्रणात असेल तर तुमची प्रकृती तुम्हाला पूर्णपणे साथ देईल असा आत्मविश्वास मला या ठिकाणी दिसतोय. फक्त आपल्या रागावर थोडं नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्यातून कोणी दुखावलं जाणार नाही याच्यावर थोडं लक्ष ठेवा. या दोन गोष्टी जर तुम्ही या महिन्यामध्ये जर प्रकर्षाने पाळल्यात तर तुम्हाला तुमच्या तब्येतीवर किंवा आरोग्यावर काही वाईट परिणाम होणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येतं. कुटुंबात जी मुलं आहेत, मीन राशींच्या व्यक्तींची जी मुलं आहेत त्या मुलांकडे लक्ष द्यावं लागेल. कारण त्यांनी काहीसा अभ्यास पूर्वीचा ॲक्युम्युलेट झाल्यामुळे त्या वेळेला न केल्यामुळे अभ्यासाचं एकदम ओझं त्यांच्यावर नवीन ओझं येऊन पडेल असं दिसतं. काही वेळेला मुलं असेसमेंट योग्य वेळी करत नाहीत किंवा इतर जे काही आहेत आपल्याला वेगवेगळीच करायच्या गोष्टी त्या करत नाहीत. त्यामुळे अनावश्यक तो भार एकदम येऊन पडतो. तर अशा काहीचा भार किंवा आपल्या सेमिस्टर एक्झामचा भार अशा विविध प्रकारांनी थोडासा अभ्यासाचा लोड मुलांवर येणार मीन राशींच्या व्यक्तींचा असं दिसून येत आहे. आणि त्यांच्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. मुलांकडे लक्ष द्यावं लागेल. त्यांच्या कुठल्याही गोष्टींकडे इग्नोरन्स करून चालणार नाही. आणि ते तुम्ही लक्ष अवश्य द्या की जेणेकरून मुलांना एक आत्मविश्वास मिळेल की आपले पालक आपल्याला सपोर्ट करतायत प्रत्येक गोष्टीत आणि त्याचा त्यांनाही फायदा होईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपल्या पतीपत्नींमध्ये संशय हा जो आहे हा संशयघाताला कारणीभूत आहे. पतीपत्नी हे नातं जे आहे ते विश्वासावर चालतं, विश्वासावर टिकतं. तर आपल्या जोडीदारावर कुठलाही संशय घेऊ नका किंवा काही अशी गोष्ट आपल्याला आढळल्यास त्याचा योग्य वेळी उहापोह करा. मनात ठेवू नका. म्हणजे मन तुमचं स्वच्छ राहील आणि कुठली शंका जी असेल ती तुमच्या मनात घर करून राहणार नाही. शंकेला पतीपत्नींनी कोणत्याही प्रकारे आपल्या संशयाची पाल मनामध्ये चुकवू देऊ नका. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जे धंदा करणारे आहेत, ज्यांचे उद्योग आहेत, स्वतःचे उद्योग आहेत, त्यांना अनेक संधी नवीन चालून येतील. त्या संधी ज्या आहेत त्या सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही कोणती संधी पार पाडू नका. कारण बऱ्याच वेळेला असं असतं जोपर्यंत आपण योग्य सल्ला घेत नाही, आपल्याला बुद्धी असते, आपल्याला विचार करण्याची शक्ती पण असते, पण सल्लासुद्धा तितकाच मोलाचा असतो. तो सल्ला घेतल्याशिवाय कोणत्या गोष्टीत हात घालू नका. सरकारी कामं किंवा बँकांची कामं किंवा एखाद्या अथॉरिटीजकडून होण्याची कामं जी आहेत ती या महिन्यात पूर्ण होतील आणि त्या अथॉरिटीजकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल असा विश्वास मला या ठिकाणी दिसतोय. जर काही अशी कामं तुमची रेंगाळलेली असतील तर त्याचा पाठपुरावा करा आणि ती कामं करून द्या. त्याचप्रमाणे कोर्टाची कामं जी आहेत ती सुद्धा मार्गी लागतील. त्या अगदी निर्णयापर्यंत या गोष्टी येऊन पोचतील. तर तेही तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल असा आत्मविश्वास मला या ठिकाणी दिसून येतो. कौटुंबिक बाबतीत जर काही गोष्टी असतील तर त्या अशा आहेत, आपल्या कुटुंबाकडे आपण वेळीच लक्ष द्या. काही गोष्टी आपण ग्रांटेड घेतो, आपल्याच व्यक्ती आहेत त्या आपल्याला समजून घेतीलच असं आपण मनामध्ये एक आपला समज करून घेतो. पण ते योग्य वेळी ते बोलल्याशिवाय समोरच्या माणसाला कॉन्फिडन्स येत नाही की आपल्याला जे समजलं आहे किंवा आपल्या जे मनात आहे ते समोरच्याच्या गळी उतरवणं किंवा त्याला पटवून देणं ही एक कला आहे. तर कुटुंबातील लोकांना तुमचे प्लॅन्स, तुमचे अंदाज, तुमचे आराखडे ते समजावून द्यावे लागतील. ते जेव्हा तुम्ही समजून द्याल तेव्हा त्यांना त्याबद्दल क्षमता आणि खात्री पटेल आणि तसं तुम्ही वागा. म्हणजे कौटुंबिक वातावरणसुद्धा तुमचं या महिन्यात अतिशय चांगलं राहील.
ज्यांचे उद्योग आहेत, लघुउद्योग आहेत किंवा स्वतः ज्यांचं काम करून हातावर पोट आहे, असे ज्या व्यक्ती आहेत त्यांना नवीन नवीन प्रयोग केले किंवा नवीन नवीन कामामध्ये काही बदल केला तर त्याच्यात यश मिळेल. त्या यशाने त्यांचा उत्साह वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा प्रयोगशील राहून जर आपल्या कामामध्ये नवीन नवीन काही आयडियाज इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होतील आणि आपला उत्साह वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. अशा काही घटना मला या ठिकाणी दिसत आहेत. उत्पन्न या महिन्यात तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं राहणारच आहे. त्यामध्ये काही काळजी करायचं कारण नाही आहे किंवा अशी ओढाताण करण्याची काही वेळ या महिन्यात येणार नाही असंही यामध्ये दिसून येत आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी किंवा मित्रमंडळींसाठी किंवा जवळच्या व्यक्तींसाठी काहीतरी मेडिकल खर्च तुम्हाला या महिन्यात करावा लागणार किंवा तशी मदत त्यांना करावी लागेल. कधी ती फिजिकल असू शकते, ती आर्थिक असू शकते किंवा कधी अटेंड करण्यासाठी असू शकते. पण अशा व्यक्तींसाठी तुम्हाला काही खर्च किंवा काही तो वेळ तुमचा व्यतीत करावा लागेल असं दिसून येत आहे. पण ते तुम्ही करा, त्यामुळे समोरच्यालाही समाधान तितकंच लाभेल असं दिसून येतं. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथम महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात अनेक गोष्टी, त्यामध्ये धार्मिक घटनाही असू शकतात किंवा नवीन वास्तूमध्ये तुमच्या प्रवेश करणे किंवा नवीन आपल्या घराची किल्ली घेणे किंवा त्या ठिकाणी काही महत्त्वाची धार्मिक कार्य करणे असा एक योग दिसून येतो. आपल्या पुरोहितांना बोलावून काहीतरी विशिष्ट कार्याचा आपण जे योजलेलं आहे ते करण्याकडे आपला कल राहील आणि ते अवश्य करून एक आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद किंवा देवी आशीर्वाद तुम्ही घेण्याचा अवश्य प्रयत्न करा आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.